आजचे आपले कलाकार आहेत श्री चकोर शहा. त्यांना इथे आमंत्रित करण्या अगोदर मी त्यांचा थोडक्यात परिचय देते. श्री चकोर शहा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय. डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट आणि व्यवसायाने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्रोजेक्ट मॅनेजर, कन्सल्टंट, लाईफ कोच. व्यवसाय निमित्ताने पूर्ण भारतभर तसंच अमेरिका, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, लंडन, बहारीन येथे प्रवास आणि वास्तव्य. IBM, कॅमजेमिनी, टेक महिंद्रा, पटनी कॉम्प्युटर्स, झेन्सॉर टेक्नॉलॉजीज, अँडवॉट टेक्नॉलॉजी यासारख्या कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, कन्सल्टंट या पदांवर काम केलंय. बहुभाषिक आहे. मराठी, इंग्रजी, गुजराती, हिंदी इत्यादी भाषांचं त्यांना ज्ञान आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये त्यांनी लेखनही केलेलं आहे. मराठी कथा, कविता, नाटक, आकाशवाणीसाठी श्रुतिका लेखन केलंय. स्वप्ननगरी, रंगबिरंगी यांसारख्या काही भागांसाठी ब्लॉग लेखन केलेले आहे. चित्रपट, पटकथा, संवाद लेखन केलंय. त्यांची कादंबरी दोस्तार ही प्रसिद्ध झालेली आहे. एकांकिका आणि म्हणे आम्ही, डिसेबल्स, एकटा तिमिरात आम्ही, मनवंतर, चोरी याशिवाय नाटकं, उदाहरणार्थ घरी हवी श्रीदेवी, रामा मेघने, युगे युगे, अँटिगनी, अँड फ्रँकची डायरी याशिवाय चित्रपट पटकथा चॅलेंज हा लघुपट, चोरी हा लघुपट, तो परत आलाय, मोहर मराठी आणि गुजराती, आना मेरी जान याशिवाय गीतलेखन, चित्रपट वर्तुळ, कथालेखन वाचू आनंदे हा ब्लॉग आहे. मिसळपाव.com माय मराठी या वेबसाईटवर नियमित लेखन. हिंदी नाटक स्वामी, अंगूर, कुछ खट्टी कुछ मीठी, चित्रपट पटकथा भरवसा हा लघुपट आहे. शिक्षा हा लघुपट आहे. आणि इंग्रजी बीट द फ्रेंडली फो हे बुक आहे. लाईफ कोच, इम्प्रूव्हिंग वर्क एफिशियन्सी, पब्लिक स्पीकिंग, अँगर मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, इंटरव्ह्यू टेक्निक यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा. श्री चकोरजी, मी आपल्याला इथे आमंत्रित करते. कथेचं नाव मला फार मिस करतो. खरं तर हे तुला मुद्दाम सांगायचं नाही, तुम्ही ठरवलं, पण तुलाच काय, मला स्वतःलाही हे नाही सांगायचं. एका वळणावर येऊन आपण त्यानंतर कसे हरवलो तुम्हाला कळलंच नाही, मुद्दाम नाही, पण ते झालं हे खरं, मी ऍक्सेप्ट करतो. 4 वर्ष झाली ही वाक्य मी रोज म्हणतो. रोज सकाळी उठल्यावर आज तुझी आठवण अजिबात काढायची नाही हे पण ठरवतो. पण तुझ्याशिवाय जगायची सवय झाली आहे, पण तुझ्या विचारांशिवाय जगायची सवय अजून नाही लागली. आपण ठरवतो की एखाद्या गोष्टीचा विचारही अजिबात मनाचा आणायचा नाही, आणि तीच गोष्ट पाऊस न कोसळता नुसतंच आभाळ भरून राहावं तशी मन भरून राहते, तसं काहीच नाही. प्रत्येक गोष्टीत तू आठवतेस. तू तिकडे, मी इकडे, दूर देशात. कुणी दिसलं की मी त्यात तुझी रूप शोधत राहतो. परवा रस्त्यातून जाताना ती शाळेतली लहान मुलं पाहिली, एकदम निरागस आणि चौकस, गप्पिष्ट, तुला खूप आवडते. एखाद वेळेस त्यातल्या एखाद्या पोरीला थांबून तू तिला शाळेतल्या गमती विचारल्या असतात. आठवते लोणावळ्याच्या ट्रिपला आपण गेलो होतो तेव्हा एकदा अशाच चिट्ट्या पिट्ट्यांच्या बोलक्यात हरवून त्यांच्यासोबत चिप्पर फेकत आकट दुकट खेळत बसली होतीस. मी रस्त्याच्या कडेला उभा राहून तुझं ते खेळणं एन्जॉय करत होतो. त्या चिमुरड्या पोरींमध्ये तू देखील त्यांच्या एवढीच रंगली होतीस, अगदी त्यांच्यानीच वाटत होतीस. तू त्यावेळेस ना मला बालकवींची फुलराणी वाटली होतीस. मी तुला सांगितलं नाही कारण तू हसली असतीस. मला एखादी टक्कल मारत ए येडबाबू असंही म्हणाले असतीस. तू बराच वेळ त्या शाळकरी मुलांकडे पाहत बसतो. घड्याळाचे काटे एकाच जागी अडकावे आणि काळ स्तब्ध व्हावा तसं माझं मन जणू अडकून बसलो. मग पूर्ण दिवस मला आपण सोबत घालवलेले सगळे क्षण परत परत समोर येत राहिले. एखाद्या शुभादर्शीतल्या काचेच्या तुकड्यांसारखे आठवणीचे पॅटर्न बनवून नक्षीकाम करत राहिले. जरा वर्तमानाचा धक्का पुरेसा व्हायचा, तो पॅटर्न नवा जुळवायला. त्या पॅटर्न सारखाच एकदा बनलेली डिझाईन पुन्हा कधीच न सांगता येणार. संध्याकाळ कधी झाली तेही समजलं. आठवणींनी मनात एक पोलाद साकारला. एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी आठवणी निघतच गेल्या. इझलवर कागद लावलेलाच होता. रंग पॅनलवर दिसले, प्रश्न कागदावर काही वेळी रेखाटायला लागले. रंग इकडून तिकडे पसरायला लागले.
तुला आवडणारा मॅजेंटा, क्रिम्सन, टर्कॉइज ब्लू, पोस्ट बॉक्स रेड, येलो ऑकर, लेमन येलो, सी ग्रीन, ऑलिव्ह ग्रीन, अक्वा ब्लू. आकार बदलतो. सगळा कागद रंगमय झाला. पावसाळ्यात कुठे ढग, कुठे निरभ्र आकाश, कुठे सूर्याचं जळजळ, काळा पांढऱ्या दुःखद ढगांना कडेला असणाऱ्या जळाळीमुळे त्या आरसपानी हिऱ्याचे तेजस्वी रंग कागदावर उतरले होते. ते माझ्या मनाचं प्रतिबिंब होते. प्रतिमांची सरमिसळ होऊन तिथे निव्वळ रंग उरले होते. एक क्षण वाटले की तू हवे होतीस ते पाहायला. माझ्या मनातले एक एक आठवणींचे रंग तू ओळखले असतेस. मी बोलत असताना तू मला पाहत राहायचीस आणि मी थांबलो की म्हणायची एक बोल. तू बोलताना किती छान पद्धतीने विचार मांडतोस. तुझे विचार तू सांगण्याआधी तुझ्या चेहऱ्यावर दिसतात. मी एकदा ते कसं होतंय पाहण्यासाठी मुद्दाम आरशासमोर उभा राहून बोललो. तू माझी धडपड पाहत असायस. अचानक कुठूनची आलीस आणि जोरजोरात हसत राहिलीस. तुझ्या त्या हसण्याच्या नादात मी काय बोलत होतो तेच विसरलो. तुझं हसणं माझ्यासाठी एक उत्साहाची झुळूक घेण्याचं. नक्की सांगता येणार नाही, पण जगाच्या अंतापर्यंत पळत सुटावं असं वाटायचं. चहा पिताना तुला फुर्र आवाज करून चहा प्यायची सवय होती. मला आवडायचं नाही, तेही तुला माहित होतं. तू फुर्र आवाज करत माझ्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहत चहा प्यायचीस आणि हसायचीस. तुला गुड बाय का म्हणालो याची 1000 वेळा मनात पारायण झालीस. प्रत्येक क्षण तसाच स्तब्ध होऊन रुतून राहिला माझ्या मनात. आपण एखादा शब्द आपण बोलून जातो. एखाद्या उद्विग्न क्षणी आपला ताबा सुटलेला असतो. स्वतःवरचाच राग इतर कशावर तरी काढत असतो. रंग चुकला, ब्रश चुकीचा फटकारा गेला तर वाईट गोष्ट सावरून घेता येते हे माहित होतं. पण मनावर पडलेला उखडा कोणत्या वाईट गोष्टीने सावरता येतो हे माहित नाही. तू मला समजून घ्यायचीस. मला कदाचित त्याची सवय झाली असेल, जरा जास्तच. प्रेम ही मालकीची वस्तू नसते. मी मात्र तसं समजतो. माझ्या वागण्याला मी कितीही कारणांच्या पुस्त्या जोडल्या तरी मी तसा वागलो हे लपत नाही. तुला कोणत्या क्षणी गुड बाय म्हणालो. तुझा चेहरा, ती भेदरलेली नजर तुला अजून आठवते. खरं तर त्या क्षणी तू माझ्या पाठीवरून हात फिरवावास असं वाटत होतं. कुठेतरी दुखावलेला मी, हारलेला मी आधार शोधतो. तू माझा हात घट्ट पकडलेला होतास आणि तो झिडकारत मी म्हणालो तुझा माझा काही एक संबंध नाहीये. त्यावेळेस तुझ्या डोळ्यातली ती हरलेल्याची भावना पाहिली. एक क्षण आत कुठेतरी विजयाचं समाधान वाटलं. तुला गुड बाय का म्हणालो याची 1000 वेळा मनात पारायण झाली असती. प्रत्येक क्षण तसाच स्तब्ध होऊन रुतून राहिला माझ्या काळात. एखादा शब्द आपण बोलून जातो. एखाद्या उद्विग्न क्षणी आपला राग सुटलेला असतो. स्वतःवरचाच राग इतर कशावर तरी काढत असतो. रंग चुकला, ब्रशाचा चुकीचा फरकाटा मारला तर वाईट गोष्ट सावरून घेता येते हे माहित होतं. पण मनावर पडलेला ओरखडा कोणत्या वाईट गोष्ट सावरता येते हे माहित नव्हतं. तू मला समजून घ्यायचीस. मला कदाचित त्याचीच सवय झाली होती, जरा जास्तच. प्रेम ही मालकीची वस्तू नसते. मी मात्र तसे समजतो. बहुतेक माझ्या वागण्याला मी कितीही कारणांच्या पुस्त्या जोडल्या तरी मी तसा वागलो हे लपत नाही. तुला कोणत्या क्षणी गुड बाय म्हणालो. तुझा चेहरा, ती भेदरलेली नजर मला अजून आठवते. खरं तर त्या क्षणी तू माझ्या पाठीवरून हात फिरवावा असं मला वाटत होतं. कुठेतरी दुखावलेला मी, हरलेला मी आधार शोधत होतो. तू माझा हात घट्ट पकडलेला होतास आणि तो झिडकारत मी म्हणालो तुझा माझा काही एक संबंध नाहीये. त्यावेळेस तुझ्या डोळ्यातली ती हरलेल्याची भावना पाहिली. एक क्षण कुठेतरी आत विजयाचं समाधान वाटलं. तू जाते म्हणालीस, पण तुझ्या ऐवजी मीच तिथून निघून गेलो. मागे वळूनही नाही पाहिलं. तुझ्या नजरेला नजर देण्याचे धाडस नव्हते का माझ्यात. तुला स्वतःहून फोन करण्याऐवजी पुढचे 3-4 दिवस मी तुझ्या फोनची वाट पाहिली. कदाचित माझा पुरुषी अहंकार मला तसं करायला लावत होता. तुझा फोन नाही गेला. चुकलो म्हणायचं तर कोणत्या तोंडाने म्हणून असं वाटत होतं. तू मला माफ केलं असतंस याची भीती वाटत. तूच येशील असं मनाला समजावून मी वाट पाहत राहिलो. तू आली नाहीस. मी मात्र एका अपराधाची शिक्षा निमूटपणे भोगत राहिलो. काल रेडिओवर गाणं लागलं होतं, जगने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा, सब जीत गए मुझसे मैं हरदम हारा.
तुम हार के दिल अपना मेरी जीत अमर करतो. एकदा या गाण्याचा खूप अर्थ विचारला असतो. तो अर्थ मी आयुष्य म्हणून भोगतोय एकटाच, स्वतःच्या चुकांच्या आठवणीत जगत. आजही तू अचानक समोर येऊन उभी राहशील असं वाटतं. तेव्हा विचारलं होतं तसंच, माझ्या खांद्यावर डोके ठेवत गाण्याचा अर्थ विचारशील आणि मी तो सांगत असताना ओठांचं चंबू करून ऐकत राहशील असं वाटतंय. तू तेव्हा तशी होतीस तशीच आजही माझ्या मनात आभाळ भरून राहावं अशी भरू नाहीस. मी तुला फार मिस करतो. श्री चकोरशहा कथेचं अभिवाचन करणार आहे. कथेचं नाव रोशनी. मी रोमन इन रोम असं कोणीच म्हणलेलं आहे. याचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या मजदुराप्रमाणे घेतो. माझ्या पुरता तरी आपण गाव सोडलं की थोडे शिष्टाचार बाजूला ठेवून द्यावं, थोडं मोकळं टाकलं वागावं असं आहे. नव्या गावात जिथे कोणी आपल्याला ओळखत नाही तिथे थोडं वेगळे कपडे वापरले, नेहमीच्या कपड्यातल्या इस्त्रीचा कडकपणा बाजूला ठेवून झब्बा सलवार सारखा मोकळेपणा वागण्यात येतोच. अहो अन्यथा एरवी आंबाड्या वेण्या, 2 वेण्या तेल लावून चापून चोपून असणारी काकूबाई हिल स्टेशनला जीन्स घालून बागडताना दिसली नसती. ही सगळे गणित इतरत्र लागू, ती पुण्याला लागू होत नाहीत. कारण पुण्यात कोण कुठं ओळखीचं निघेल काही सांगता येत नाही. असाच एकदा पुण्याला काही कामानिमित्त गेलो होतो. काम झालं होतं त्यामुळे टेन्शनमधून मोकळा झालो. बादशाही मेसला पुन्हा एकदा बरेच वर्षांनी भेट दिली. इतक्या वर्षानंतर इतकीच चव होती. त्या चवीवरून बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. कॉलेजचे फुलपाखरी दिवस आठवले, मित्रमैत्रिणी आठवल्या, मन पुन्हा मागं गेलं आणि त्याच मूडमध्ये बाहेर आलो. टिळक रोडवरून सहज चक्कर मारूया म्हणून चालत सर्प कॉलेजच्या दिशेने निघालो. समोरून एक प्रसन्न चेहऱ्याचा ताटवा किलबिलत येत होता. आपल्या वेळेत आणि आता नक्की काय फरक आहे ते ढाळत दिसतो. काय दिसतात नाही म्हणजे स्मार्ट, कॉन्फिडंट. चला एक 10 वर्ष उशिरा जन्माला यायला पाहिजे असं उगीचच वाटून. एवढ्याच समोरून एक तरतरीत चेहऱ्याची मुलगी गेली, जीन्स टी शर्ट, एकदम मॉडर्न कॉन्फिडंट लुक. माझ्याकडे बघून हसली. डोळ्यात ओळखीचे भाव होते. पण ते हसणं आपल्यासाठी नक्कीच नसेल. उगाच मोरू व्हायला नको म्हणून मी मागं वळून पाहिलं. माझ्या मागं कोणीच नको. मी आजूबाजूला पाहिलं, बाकीचे येणारे जाणारे त्यांच्या तंद्रीत होते. ती मुलगी पुन्हा हसली. मी पुन्हा आजूबाजूला पाहिले की आता माझ्या दिशेने येत होती. मी आता थोडा गोंधळलो. नमस्कार सर, ओळखलं मला? मी कसनुसा हसू. मी पूर्वी कम्प्युटर नेटवर्किंग शिकवायचो, त्यावेळची कोणी विद्यार्थिनी असावी. अन्यथा सर कशाला म्हणाले. चेहरा आता थोडा ओळखीचा वाटू लागला, पण अजून पुरती ओळख लागत नव्हती. मी थोडेसे खजीलसे होऊन म्हणालो, थोडंसं ओळखलं पण नक्की नाव काय ते विसरलो. ती पुन्हा छानशी असली आणि म्हणाली, सर विल यू बी माय स्पेन्सर? त्या वाक्यानं एकदम डोक्यात टीप पडली. अरे रोशनी, तू काय करतेस, कशी आहेस, कुठे काय चाललंय सध्या, आणि पुण्यात केव्हा पोहोचले, बरीच बदललीस ग. त्यावरती खळखळून मोकळे असली. हो सर, बरीच बदलली, पण तुमच्यात जराही बदलली. त्या वाक्यानं माझं मन एक 5 वर्ष मागे गेलं. त्यावेळी मी कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचे क्लासेस चालवायचे. कॉलेजेसमध्ये मुलांना नवं करिअर, नवे ऑप्शन्स काय आहेत याची माहिती द्यायची. निम शहरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहुतेक वेळा नव्या संधी काय असतात ते माहित नसतं. त्यासाठी काय शिकवायचं, नवं तंत्रज्ञान कुठे शिकायला मिळेल ते कळत नसतं. त्यामुळे सर्वोपट शिक्षणाकडे त्यांचा कल असतो. नव्या शिक्षणाबद्दल कळाले तरी त्यासाठी शहरात जाऊन राहणं, कोर्सेस, फी सगळं परवडण्या पलीकडचं असतं. इच्छा असूनही, बुद्धिमत्ता असूनही ही मुलं स्पर्धेत मागे पडतात आणि त्यातून एक न्यूनगंड निर्माण होतो. मनात पक्का झालेला तो न्यूनगंड काढून टाकणं इतकं सोपं नसतं. एका कॉलेजच्या प्रिन्सिपलने ही गोष्ट मला सांगितली. त्यांच्या मनात असं काही करता येतं का यासाठी मला कॉलेजवर एक कार्यक्रम घेण्यास सांगितले. पॉझिटिव्ह थिंकिंगवर एक 1.5 तासाचा कार्यक्रम करायचा होता. मुलांना मोठं करणं, त्यांच्या मनातलं न्यून घालवण्यासाठी मी कुठेतरी वाचलेली पण एक सत्य गोष्ट सांगायची, स्पेन्सरची गोष्ट. शिक्षण घेतलं तर केवळ स्वतःच नव्हे तर पुढच्या पिढ्यांचं आयुष्य कसे बदलतं याची गोष्ट. जशी वाचली तशीच त्या कथानायकाची तोंडून जशी येईल त्या स्टाईलवर सांगायची. ज्यावेळेस आम्ही 4 भावंड एकत्र जमतो तेव्हा एकच विषय दरवेळेस निघतो. बाबांना तो माणूस भेटला नसता तर. आम्ही 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी, 4घे उत्तम शिकलेलो आहोत. 2 भाऊ डॉक्टर आहोत, मी कमर्शियल आर्टिस्ट, धाकटी बहीण वकील. 4घांची सांसारिक आर्थिक स्थिती उत्तम. आमचे बाबा एका शेतमजुराच्या घरात जन्मलेले.
त्या काळी कापसाची शेती हा श्रीमंतांचा मुख्य व्यवसाय. निग्रो गुलामांच्या काबाड कष्टावर धनदांडगे व्हायचं आणि निग्रो नावातल्या एका वेळच्या अन्नासाठी मोतात करायचं, ही रीत होती. आमचे बाबा धरून घरात 8 मुलं. बाबा सर्वात धाकटे. गावात निग्रो मुलांना शिकवण्यासाठी साधारण 10वी पर्यंत शिकता येईल इतपत एक शाळा होती. फारशी मुलं नसायची शाळेत. बहुतेक जण कुठेतरी शेतावर मजुरी करायला जायचे, घर चालवायला हातभार लावायचे. माझी आजी, तिला आपल्या एका तरी मुलांना शिकावं असं वाटायचं. तिचं सगळं आयुष्य शेतमजुरी करण्यात गेलं. एका तरी मुलाला शिकावं असं तिला मनोमन वाटायचं. तिने बाबांना शिकवायचं ठरवलं. निग्रो मुलगा शिकला म्हणजे वाया गेला अशी सगळ्या गावची समजूत. बहुतेकाने आजीलाच सांगितलं, पण आजी त्यांना बरोबर उत्तर द्यायची. ती म्हणायची, म्हणजे 7 मुलं शेतात राबतातच की, एखादा मुलगा वाया गेला असं समजू, त्यात काय. तिच्या असल्या बोलल्यामुळे लोक हरायचे. गावात क्वीन नावाच्या एका श्रीमंत बाईची शेती. बहुतेक गावकरी तिच्या शेतात मजुरीला जायचे. बाबा 8वी पास झाले. मुलाला शेतावर कामाला पाठवा, त्याला शिकून कशाला वाया घालवताय म्हणून क्वीनबाईंचा आजोबांना सांगावा. आजोबा तयारही झाले, पण आजी खंबी. तिने साफ सांगितलं, मी या मुलाला शिकवणार, जाऊ दे वाया गेला तर. आजीच्या आग्रहापुढे आजोबा नरमले. बाबा 10वी पास झाले. यापुढे गावात शिकायची सोय नव्हती. आजीने बाबांच्या हातात एक कापडाची पुरचुंडी ठेवली. ती म्हणाली, माझ्या मजुरीच्या पैशातून साठलेली ही रक्कम घे. मुला शहरात जा, चांगल्या शाळेत नाव घाल, शिक, मोठा हो. बाबा शहरात आले. शिकण्यासाठी शाळेत नाव म्हटले. आजीने त्यांना दिलेली ती शेतमजुरी मजुरी करून साठलेली पुरचुंडी अशी कितीशी पूर्ण. लवकरच संपली. बाबाने छोटी मोठी कामे करून शिक्षण चालू केले. निग्रो मुलांना नोकरी तरी कसली मिळणार, रात्री काम आणि दिवसा शिक्षण. बाबांना रात्री लोकांच्या घरातले हीटर नीट चालू राहावे हे बघण्याचे काम मिळालं होतं. लोकांना उबदार घरात छान झोप मिळावी म्हणून बाबा रात्री कोळसे फोडून लोकांच्या घरातली फायर प्लेस नीट राहावी म्हणून जागून हाडे फोडणाऱ्या थंडीत रस्त्याने फिरायचे. सततचे झोपाळू डोळे आणि वर्गात पेंगत असणारा हा मुलगा सर्वांना चेष्टीचा विषय झाला होता. अधूनमधून हातातली पुस्तके झोपेमुळे पाकावून खाली पडायची. 12वी झाली. पुढचं शिक्षण कठीण. प्रवेश घ्यायला पैसे नाही. आता काय करायचं, बाबांपुढे मोठा प्रश्न होता. आता पुन्हा आलो तिथं जायचं, शिक्षणाला रामराम ठोकून मिळेल ते काम पण करायचं, हा विचार करतच बाबा शिक्षण संस्थेच्या ऑफिसमध्ये पोहोचले. ऑफिसच्या नोटीस बोर्डवर एक जाहिरात दिसली. सुट्टीच्या कालावधीसाठी रेल्वेमध्ये नाईट अटेंडंट हवे, इच्छुकांनी अर्ज भरावे अशी काहीशी एक नोटीस बोर्डावर लागली. बाबांनी त्यासाठी अर्ज केला. त्यांना ती नोकरी मिळाली. रात्री प्रवास करताना रेल्वे प्रवाशांना काय हवे नको ते बघायचे, त्यांची सोय करायची असे त्या कामाचं स्वरूप होतं. एकदा रात्री बाबा ते काम आटोपून त्यांच्या नेहमीच्या दरवाजाजवळ झोपण्याच्या जागेत झोपायची तयारी केली. तेवढ्यात त्यांच्याजवळ एक गोरा माणूस आला. त्याच्या बायकोला खोकल्याची ढास लागली होती. त्याला गरम दूध करून हवे होते. बाबांनी तातडीने हीटरवर दूध गरम करून त्या माणसाच्या कंपार्टमेंटमध्ये नेऊन दिले. थोड्या वेळानं तो गोरा माणूस बाबांच्या झोपायच्या जागेवर जवळ आला. त्याने बाबांना काय करतोस, कुठे असतोस अशी विचारपूस केली. ज्या काळी गोऱ्या माणसाशी बोलताना होय साहेब किंवा धन्यवाद मॅडम या व्यतिरिक्त निग्रो व्यक्तीचं बोलणं व्हायचं नाही, त्या काळात हे असं वागणं म्हणजे अपूर्वच ना. जाताना त्या माणसाने अख्खी $5 नोट टीप म्हणून बाबांच्या हातावर टेकवली. गाढवा मूर्खा या उपाधीशिवाय दुसरं काहीच पदरी न पडण्याच्या काळात $5 टीप म्हणजे खूपच काहीतरी जगावेगळं होतं. ती त्यानं चुकून दिली नसेल असंच बाबांना वाटतं. ती सुट्टी संपली. अधूनमधून मिळालेली थोडीफार टीप आणि 2 महिन्यांचा पगार मिळून बाबांजवळ थोडे पैसे जमले होते. कॉलेजची एक सेमिस्टर तरी निदान पूर्ण वेळ अभ्यासावर लक्ष देऊन अभ्यास करावा असं बाबांना वाटायचं. यावेळी ते शक्य होईल असं वाटत होतं. बाबांनी घरी न जाता कॉलेजमध्ये शिकायचं ठरवलं. ऍडमिशनचा फॉर्म भरला आणि घरी आले. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर बाबांना वर्गात कॉलेजचा शिपाई बोलावला. प्रिन्सिपलनं बोलावणं धाडले. बाबा प्रिन्सिपलकडे गेले. प्रिन्सिपलने बाबांना विचारलं, तुम्ही सुट्टीत रेल्वेचा जॉब करत होता? हो सर. तिथे तुम्हाला कोणी स्पेन्सर नावाचे गृहस्थ भेटले होते? बाबांना आठवत नव्हतं. स्पेन्सर कोण? नाही, नीट आठवून बघा. स्पेन्सर. तुम्हाला पूर्ण $5 ज्यांनी टिप म्हणून दिले होते ते. बाबांना स्पेन्सर नावाचे गृहस्थ पूर्ण आठवले. त्यांना विसरणं शक्यच नव्हतं. त्यांनी प्रिन्सिपलला काय सांगितलं कोण जाणे.
ते बहुतेक $5 परत मागत असतील ना. बाबांच्या डोक्यात 70 विचार एकाच वेळेस येऊन गेले. हो सांगावे की सरळ नाही म्हणावे. हो भेटले होते. त्यांचं काय? बाबांनी चाचरतच म्हणले, त्यांनी तुमची कॉलेजची 2 वर्षाची पूर्ण फी भरली आहे, तुम्ही जाऊ शकता. बाबांना नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हतं. बाबा शिकले, ते उत्तम वकील झाले. लग्नानंतर आम्हाला 4 भावंडांचा जन्म झाला. आमची उत्तम शिक्षण झाली. दोघेही भाऊ डॉक्टर, मी कमर्शियल आर्टिस्ट, धाकटी बहीण वकील. आम्ही चौघे जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा आमच्या मनात एकच विषय असतो, बाबांना तो माणूस भेटला नसता तर आपणही कुठेतरी शेतमजुरी करत बसलो असतो. मी सांगितलेली ही गोष्ट मुलांना नेहमी आवडायची. इच्छा असेल तर मार्ग मिळतो, मदत मिळतेच. ती अशा मनात जागून त्यांना नवे विचार करायला प्रवृत्त करायचे, हा माझा उद्देश. तो कार्यक्रम वाटून मी कॉलेजमधून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये एक काळी सावळी पण तरतरीत चेहऱ्याची मुलगी माझी वाट पाहत होती. केबिन मध्ये आला, मी विचारलं, काय करणार? सर, विल यू बी माय स्पेन्सर? मला कळेल ना नक्की ती काय म्हणते. सर, काल तुम्ही ती स्पेन्सरची गोष्ट सांगितली, मला खूप शिकायचंय. मी तुम्हाला विचारते सर, विल यू बी माय स्पेन्सर? त्या पोरीच्या डोळ्यात काही वेगळेच भाव होते. स्वप्नाळूपणा, एक विश्वास, आशा आणि कसलीशी जबाब. तिचे वडील एका कारखान्यात कॅज्युअल लेबर म्हणून काम करत होते. 3 भावंडे, ही सगळ्यात मोठी. खूप शिकायचं, काहीतरी व्हायचंय स्वप्न. नवे शिक्षण घेऊन उत्तम नोकरी मिळेल हे माहित होतं, पण शिकण्यासाठी पैसे लागतात. वडिलांच्या पगारात काय होऊ शकते हे तिला माहित होतं. ती BSc करत होती. आपण चांगलं शिकावं, बऱ्यापैकी नोकरी मिळवावी आणि भावंडांना पण काहीतरी शिकवावं असे तिचं स्वप्न होतं. कोर्सेसची फी कमी करणं माझ्या हातात नव्हतं, पण संस्था चालकांना सांगितली फी थोड्या हप्त्यात भरण्याची सवलत द्या किंवा सहकारी पतसंस्थांमधून शिक्षणासाठी कर्ज मिळवून द्या म्हणून मी सांगू शकत नव्हतो. मी त्याबद्दल तिला सांगितले. दुसऱ्या दिवशी ती वडिलांना घेऊन आली. त्या संस्था चालकांनी फी हप्त्यात घेण्याची तयारी दाखवली. फीचा एखाद दुसरा हप्ता मागे पुढे व्हायचा, पण तिने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मला ती पुन्हा भेटली नाही. कधीतरी स्पेन्सरची गोष्ट कुठे सांगितली की मला रोशनीची आठवण यायची. काय करत असेल, कुठे असेल, तिथे लग्न होऊन कुठेतरी आघाडी घरात चूलमूल करत असेल. तिच्या त्या विल यू बी माय स्पेन्सर या वाक्याचं कधीतरी हसू यायचं. ती रोशनी मला अचानक ध्यानीमध्ये नसताना भेटली. रोशनी आता पूर्ण बदलली होती. तिचं रुग्ण पालटलं होतं. तेव्हाची लाजाळू अबोल रोशनी आता तिचा मागमूसही नव्हता. चेहऱ्यावर एक आत्मविश्वास झळकत होता. काय ग, कुठे असतेस? तर अशी गायब कशी झालीस? सर, मी BSc झाले आणि त्या कोर्सच्या मुळे मला एक जॉब ऑफर आली. चाकणला एका MNC कंपनीमध्ये नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करते मी सध्या. एकदा सुट्टी घेऊन तुम्हाला भेटायला यायचं ठरवलं, पण काही ना काही कारणाने ते लांबत गेलं. माझे वडील आता रिटायर झाले. आम्ही सगळे आता पुण्यात राहतो. दोन्ही भावांना डिप्लोमाला ऍडमिशन मिळाली. त्यांचं सगळं मीच बघते. हे सांगताना आपण काय विशेष केलं आहे, सगळ्या घराला रोशन केलंय हे तिच्या ध्यानीमनी नव्हतं. रोशनी पूर्ण बदललेली नव्हती. तिच्या मनातले सुप्त अंकुर आता पालवले होते. त्यात मी काय केलं होतं, फक्त तिला एक संधी मिळावी म्हणून माझ्याकडून काय प्रयत्न झाले असेल तेवढेच, पण तोही माझा व्यवसायाचाच भाग होता. कधीतरी कोणत्या तरी कार्यक्रमात मी अजूनही स्पेन्सरची ती गोष्ट सांगतो, पण आता रोशनीच्या गोष्टी सहित. कोणाच्या मनाला स्पेन्सर जागाही होत असेल कदाचित त्यामुळे, पण एखाद्या रोशनीला सगळ्या घराला रोशन करायला मिळत असेल त्या स्पेन्सर